नमस्कार मंडळी अतिशय महत्त्वाचं असं अपडेट आहे कर्जमाफीच्या संदर्भात, नमो शेतकरी सन्मान निधीच्या योजनेच्या संदर्भात आणि पीक विम्याच्या संदर्भात. अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे आणि त्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर होत असताना विरोधी पक्षांनी सुद्धा काही भूमिका स्पष्ट केली, काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नावरती उत्तर कृषी मंत्री धरणे मामा यांनी दिलेले. आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असताना किती लाखापर्यंत कर्जमाफी केली जाऊ शकते, कोणकोणत्या बँकेचं कर्ज माफ केलं जाणार, नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे कधीपर्यंत जमा केले जाणार आणि पीक विम्याची रक्कम कधीपर्यंत जमा केली जाणार, याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मंडळी, मी गणेश ठाकरे, न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडे बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट टाकल्यानंतर, नवीन माहिती टाकल्यानंतर, व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच तुम्हाला पाहायला मिळेल. तर मंडळी, ज्या अर्थी नमो शेतकरी सन्मान निधीच्या संदर्भात अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते विरोधी पक्षांच्या माध्यमातून सुद्धा आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात आले. एकंदरीत नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता कधीपर्यंत वाटप केला जाणार, ही योजना बंद करण्यात आली का, अशा पद्धतीची काही विचारणा विरोधी पक्ष यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. आणि त्यानंतर कृषी मंत्री भरणे मामा यांनी माहिती दिली, नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही हप्ता असेल तो आतापर्यंत 7व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं आणि जी काही निधी असेल ती सुद्धा त्यांनी सांगितली की आतापर्यंत इतक्या कोटीचा निधी वाटप करण्यात आला. परंतु नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही 8वा हप्ता असेल त्याचे सुद्धा आम्ही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहोत आणि या संदर्भात सुद्धा जे काही अर्थसंकल्प अधिवेशन आहे त्यामध्ये त्याच्या संदर्भात तरतूद केली जाईल आणि त्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याचे पैसे हे वितरित केले जाईल, वित्त विभागाच्या माध्यमातून त्याला मंजुरी दिली जाईल, अशा पद्धतीची माहिती कृषी मंत्री भरणे मामा यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर 2025चा पीक विमा कधीपर्यंत वाटप केला जाणार, असे देखील काही प्रश्न विरोधी पक्ष यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. आणि त्यानंतर कृषी मंत्री भरणे मामा यांनी माहिती दिल्याप्रमाणे जे काही पीक विमा कंपनीचं पोर्टल आहे त्याच्यावरती काही तांत्रिक अडचणी होत्या, अशा पद्धतीची त्यांनी काही माहिती दिली होती. त्या तांत्रिक अडचणी दूर झालेल्या असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावर 12% व्याजसहित अशा पद्धतीचा जो काही पीक विमा असेल तो दिला जाईल, अशी देखील त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि लवकरच त्या पीक विम्याचं वाटप केलं जाईल, अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे. परंतु पैसे वाटप हे कधीपर्यंत केले जाणार याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची सध्या तरी तारीख देण्यात आली नाही, परंतु पैसे किंवा पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार हे स्पष्ट केलेलं आहे. ज्या पद्धतीने पीक विमा वाटप केला जात नव्हता किंवा 1 रुपयात पीक विमा ही योजना बंद केली होती, अशा पीक विम्याच्या योजनेच्या संदर्भात काही तरतूद करण्यात आलेले आणि त्यामध्ये काही बदल सुद्धा करण्यात आलेले, अशी सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे. परंतु आता पीक विम्याची रक्कम किंवा नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही पैसे असतील, निधी असेल, त्याचं वितरित केलं जाणार आहे. परंतु महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी एकंदरीत कधी केली जाणार आहे आणि कोणत्या वर्षापासून तर किती वर्षापर्यंत केली जाणार आहे, याची सुद्धा काही परदेशी यांच्या नेतृत्वात जी काही समिती गठीत करण्यात आली होती त्या समितीच्या माध्यमातून काही यादी आणि काही तारीख ह्या जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी आपण माहिती घेत आहोत. ज्या पद्धतीने 2017चं कर्ज असेल, 2019चं कर्ज असेल, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी, या कर्जमाफीच्या अंतर्गत अनेक शेतकरी पात्र होते. परंतु त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो काही निधी असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नव्हता. म्हणजेच काय, तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. नागपूर खंडपीठानं त्याची जी काही बाजू असेल ती शेतकऱ्यांच्या बाजूला निकाल लागले होते आणि त्या देखील शेतकऱ्यांना दिलासा दिला जाणार आहे. आणि त्यासाठी सुद्धा जे काही लागणारा निधी असेल ते हिवाळी अधिवेशनात त्याचा मागणी पुरवण्याच्या आधारे ती जे काही कर्जमाफीसाठी लागणारा निधी असेल त्याची तरतूद करण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून त्या पुरवणी मागणीच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आणि त्या देखील शेतकऱ्यांना कर्जमाफीची जी काही निधी असेल ती मिळणार आहे, याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेली आहे. परंतु आता 2025ची कर्जमाफी करत असताना 30 जून 2025 आणि 30 सप्टेंबर 2025, परत एकदा सांगतो, 30 जून 2025 व 30 सप्टेंबर 2025 या दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत गेलेलं आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे व्याज भरून पूर्ण केलेलं आहे, अशा शेतकऱ्यांना यामध्ये दिलासा दिला जाणार आहे आणि त्या देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. परंतु आता यामध्ये काय होते, जे काही आरबीआयचे नियम आहेत त्या आरबीआयच्या नियमाप्रमाणे जर एखादा शेतकरी 30 सप्टेंबरच्या नंतर
जर त्यांनी बँकेचं कर्ज घेतलेलं असेल, त्याचं व्याज जरी भरलेलं असेल, तर अशा शेतकऱ्यांना आरबीआयच्या नियमाप्रमाणे कर्जमाफी दिली जात नाही. परंतु यामध्ये काही बदल जर झाले किंवा काही पुढाकार बच्चू कडू यांच्या माध्यमातून, रविकार तुपकर यांच्या माध्यमातून किंवा शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही जर उठाव झाला, तर यामध्ये राज्य सरकारला सुद्धा जो काही निर्णय असेल तो बदलावा लागणार आहे. कारण तर आरबीआयच्या नियमाप्रमाणे याची कर्जमाफी जरी नाही दिली, परंतु राज्य सरकारने जे काही आरबीआयचा हिस्सा असेल किंवा जो काही निधी असेल, जर राज्य सरकारने तो भरला, तर मात्र या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाऊ शकतो. त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाऊ शकते. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं होतं की अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही व्यक्ती मयत असतात किंवा वडिलांचं निधन झालेलं असते, त्या देखील शेतकऱ्यांचं जे काही मृत्यूचा दाखला असतो तो देणं अपेक्षित असतो. आणि त्यानंतर जे काही वारसा असेल त्या वारशाचं बँकेचं पासबुक आणि आधार कार्डची झेरॉक्स आणि पॅन कार्डची झेरॉक्स हे देखील बँकेला देणं महत्त्वाचं असते. आणि जर जो काही मयत व्यक्ती असेल आणि त्याच्या नावावर जर आपण कर्ज घेतलं असेल, तर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी किंवा ती कर्जमाफी त्या वारसाला देण्यासाठी जे काही बँकेचं खातं असेल ते चालू असणं महत्त्वाचं असणार आहे. मग पीक कर्जाचं खातं असेल किंवा बँकेचं जे काही रेग्युलर व्याज आपण सेव्हिंगचं खातं असेल ते देखील चालू असणं आवश्यक असते. आणि जर आतापर्यंत आपण त्या बँकेचं खातं किंवा त्या बँकेचं खातं जर आपण चालू नसेल, तर ते चालू करून घ्या. आणि व्यक्तिगत जर एखाद्या घरातील म्हणजेच काय होतं, एखादा मुलगा वारसा असतो, आईच्या नावानं वारसा लावलेला असतो, लहान मुलं असतात आणि जमीन काही असते ती मुलाच्या नावानं असते, परंतु त्या ठिकाणी आईचं वारसा त्या ठिकाणी प्रमाणपत्र लावलेलं असते. आणि त्यानंतर तो मुलगा 18 वर्षाच्या वरती झाल्यानंतर परत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी एकच केली जाते. म्हणून त्या ठिकाणी आपण जे काही सेपरेट खातं असेल, आपलं 18 वर्षाच्या वरती वय असेल, तर आपण बँकेचं खातं किंवा सेव्हिंगचं खातं हे सेपरेट करून घ्या, जेणेकरून दोघाही भावाला त्याची कर्जमाफीचा लाभ मिळेल. आणि त्याचबरोबर जी काही कर्जमाफी करायचं असेल त्याच्यासाठी जी काही समिती गठीत केलेली आहे, त्या समितीच्या माध्यमातून जे काही अहवाल सादर केलेले आहेत, आतापर्यंत जे काही थकीत शेतकऱ्यांची आकडा आहे तो किती आहे, 54.63 लाख एवढे शेतकरी सध्या थकीत गेलेले आहे. आणि त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची जी काही रक्कम असेल ती दिली जाईल, म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार. परंतु आता जे काही बँकेचं कर्ज रेग्युलर भरणारे असतील अशा शेतकऱ्यांचं काय होणार, यापूर्वी सुद्धा आपण काही माहिती घेतली होती. अशा पद्धतीने जे काही शेतकरी असतील किंवा समिती गठीत केलेली आहे त्यांच्या माध्यमातून जे काही अभ्यास केलेला आहे, त्याप्रमाणे 50,000 रुपये तर 1 लाख रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान त्या शेतकऱ्यांना दिलं जाऊ शकते. त्या संदर्भात राज्य सरकार परत काय निर्णय घेते आणि त्या संदर्भात शेतकऱ्यांना कोणता दिलासा दिला जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु 2017चं असेल, 2019चं कर्ज असेल, अशा बँकेचं कर्जमाफ देखील केलं जाणार आहे. ज्या नॅशनलाइज बँका असतील, मध्यवर्ती सहकारी बँका असतील किंवा पतसंस्था असतील, या बँकेचं कर्जमाफ केलं जाणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे परत तेच कमेंट आहेत की ॲक्सिस बँकेचं कर्जमाफ होईल का, ICICI बँकेचं कर्जमाफ होईल का, IDBI बँकेचं कर्जमाफ होईल का. अशा जे काही कर्जमाफीसाठी पात्र असणाऱ्या बँका असेल किंवा त्या बँक व्यक्तिगत कर्ज त्या शेतकऱ्यांना दिलं जाते किंवा मॉर्गेज केलं जाते, अशा बँकेचं कर्जमाफ होण्याची शक्यता कमी आहे. कारण तर ह्या बँक पहिले सांगतात, आपण ज्यावेळेस कर्ज घेतो त्यावेळेस सांगतात की कोणत्याही प्रकारचं तुम्हाला कर्जमाफी किंवा इतर शासनाच्या सबसिड्या दिल्या जाणार नाही, हे स्पष्ट केल्या जातात. परंतु जर तुम्हाला ती बँक दत्तक असेल तर ती बँक तुम्हाला कर्जमाफी देऊ शकते. आता अनेक शेतकऱ्यांचे बरेच काही कमेंट आहेत की दत्तक म्हणजे काय, तर त्या गावाला आपली बँक दत्तक म्हणजे ती आपल्या गावाला दत्तक घेते बँक, आणि त्या गावातील जे काही शेतकरी असतील त्या सर्व शेतकऱ्यांना बँक कर्ज उपलब्ध करून देते. इतर कोणती बँक आपल्याला ती कर्ज देत नाही, म्हणून ही दत्तक बँक असते. अशा पद्धतीने आज जे काही अर्थसंकल्प अधिवेशन सादर झालेले आहे, त्याप्रमाणे विरोधी पक्षांच्या माध्यमातून जे काही मांडणी केली होती त्याचं उत्तर कृषी मंत्री भरणे मामा यांनी दिलेले आहे. आणि निश्चितच 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. याही पूर्वी त्याची कर्जमाफीचा जो काही रस्ता असेल तो दिला जाऊ शकतो आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला जाऊ शकतो. अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.